नमस्कार मित्रांनो, बघा शहापूर, आता शहापूरचा ट्रॅक बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल चालू आहेत, मेसेज चालू आहेत, तर शहापूरला तुम्ही पोहोचले का नाही? तर प्रिय मित्रांनो, शहापूरला पोहोचलेलो आहे आणि सर्वात पहिला प्रश्न पडतोय, सर शहापूरला राहायची सोय आहे का? सर्वात मोठा प्रश्न हा पडतोय बाहेरच्या विद्यार्थ्यांना, कारण की आता मी शहापूरमध्ये फिरलोय, मी कमी कमी 3 तासापासून फिरतोय. या विद्यार्थ्यांना माहिती आहे शहापूरला आधी हॉटेलवाले 300 रुपये घेत होते, आता डायरेक्ट 1000 रुपये म्हणतायत हॉटेलवाले. तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या, इथं जिजाऊ संघटना कर्मा रेसिडेंट इथं फ्री मध्ये आहे राहायची सोय, जेवणाची पण सोय करणार आहेत. एक संघटना आहे, त्या अध्यक्षाचं नाव काय दादा? निलेश साबळे. निलेश साबळे त्यांनी ही सोय केलेली आपल्या वनरक्षकच्या विद्यार्थ्यांसाठी, खास फ्री मध्ये जेवणापासून तर राहण्याची सोय केलेली आहे. म्हणून प्रिय मित्रांनो, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघ, जर तो लक्षात येत नसेल तर. शहापूरला यायचं, शहापूरहून आला की रिक्षावाल्याला 30 रुपये द्यायचे, 30 किंवा 40 रुपये घेईल रिक्षावाला. जर काही रिक्षावाले 100 रुपये मागतायत, काही रिक्षावाले 200 रुपये पण घेत आहेत, पण 40 रुपये फक्त भाडं आहे. तिथे जायचं, शहापूर उतरायचं, त्यांना सांगायचं कर्मा रेसिडेन्सी आणि जिजाऊ संघटना आहे, त्यांनी राहण्याची फ्री सोय व्यवस्था केलेली आहे. आणि तिथून त्या जिथं राहायची सोय आहे ना, तिथून अर्धा किलोमीटरवरती ट्रॅक आहे, जो तुमचा रनिंगचा ट्रॅक आहे. दादा एकदा दाखवून दे बरं. बघ, मी ट्रॅकवरती आलेलो प्रिय मित्रांनो, कारण तुमचे जे कॉल मेसेज येत आहेत ना, की इकडे दाखवून दे. तिकडे स्टार्ट पॉइंट एंड पॉइंट आहे. सर्वात पहिले लक्ष द्या, दिसतंय मित्रांनो, दाखवून द्या व्यवस्थित प्रिय मित्रांना, कारण की खूप वाट बघतायत ते. चालेल किती? सर्वात पहिले लक्ष द्या. आता जे विद्यार्थी पाहून आले ट्रॅक, थोडं सांगा ना आपल्या प्रिय मित्रा. अरे घाबरायचं नाही. हा, जाऊन आला का? लक्ष द्या प्रिय मित्रांनो, आता हा विद्यार्थी ट्रॅक पाहून आलेला आहे. किती आहे भाऊ ट्रॅक? 2.5 किलोमीटर. 2.5 जायचंय ना 2.5 यायचं. बरं, तुला कुठे चढ वगैरे? ते थोडस 1 किलोमीटर नंतर उतार आहे. नॉर्मल चढ? तिकडून पूर्ण चढ आहे, म्हणजे तिकडून 1 किलोमीटर चढ आहे. ओके, रिटर्नला चढ आहे का? रिटर्नला पण चढ आहे आणि इकडून उतार येतो. ओके. ट्रॅक तर काही नाही, आपल्या विद्यार्थ्यांनी इतकी प्रॅक्टिस केलेली ना, दगडांवरती प्रॅक्टिस केलेली. इथं डायरेक्ट इतका समृद्धी महामार्गावर तुम्हाला नॉर्मल खडी सुद्धा दिसणार नाही प्रिय मित्रांनो, इतकं स्वच्छ केलेला आहे समृद्धी महामार्ग. होईल, तुम्ही अजिबात डोक्यात ताण करू नका की सर तो ट्रॅक दाखवा, चढ उतार. आता दादा तू प्रॅक्टिस आहे, तू 6-7 महिन्यापासून पळतोय, तू आता तू विचारच करू नको चढ उतार काय, तुला पळायचं आहे, काय करून पळायचंय. आणि आता तुला ट्रॅक समजून 4 दिवसात काय करणार आहे तू, बरोबर आहे की नाही? म्हणून तो आता प्रिय मित्रा, आता तू म्हणायचं ट्रॅक एकच नंबर आहे, बेस्ट ट्रॅक आहे आणि तुझी मेहनत आहे. फक्त आता तुला सर्वात पहिले सांगतोय, बघ इथे विद्यार्थी खूप आलेले आहेत. अरे तर वन विभागाचे कर्मचारी खूप सपोर्ट करतायत, तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा. उद्या जेव्हा पण इथं येणार तर तुमचं बी काम आहे सपोर्ट करायचं. अजून काही माहिती लागेल तर अजून ते सांगणारच आहे. फक्त एक मला सर्वात पहिले माझी प्रेमित्र राहायची सोय, अजून इथं जे पण असतील आपले प्रेमित्र, तुम्हाला माहित नसेल तर जा बरं का, जिजाऊ संघटना म्हणून आहे, पुन्हा सांगतो, जिजाऊ संघटना आहे, तिथं राहण्याची सोय केलेली आहे. खूप समाजकार्य चांगलं करतायत, तिथं भरपूर काही आहेत. आणि तिथे जेवणाची पण सोय आहे म्हणे. जर राहायची सोय होत नसेल आणि बाहेर हॉटेल, आता पूर्ण हॉटेल फुल आहेत, शहापूरचे हॉटेल पूर्ण फुल आहेत, विद्यार्थी पूर्ण फिरले, मी स्वतः फिरलोय. कमीत कमी मी 5-6 हॉटेलला जाऊन आलेलो आहे. तर पूर्ण रूम बुक आहेत. जिथं 5 मुलांची कॅपॅसिटी होते, तिथं 10 मुलं आता राहत आहेत शहापूरला. विथ रेंट आहे 300 रुपये घेत आहेत. जर आपल्याला फ्रीमध्ये थोडंसं तुमचं 40 रुपये रेंट जाईल आणि येईल. अजून काही माहिती लागेल खाली तुम्ही कमेंट करा, सर माहिती द्या. आणि उद्या विद्यार्थी ग्राउंड देऊन आले ना, पहिले माहिती देणार आहे कशा पद्धतीने ग्राउंड निघतंय काय. आणि जेव्हा बी उद्या माहिती बघणार प्रिय मित्रांनो, त्याच्याने निगेटिव्ह विचार करायचा नाही, पॉझिटिव्हच घ्यायचं, की विद्यार्थ्याचा कसा कुठं ब्रेक पडतोय, कुठं येणाऱ्या विद्यार्थ्याला थोडीशी मदत होईल. हा अशा पद्धतीने ट्रॅक आहे आणि हा ट्रॅक नाशिक पेक्षा खूप बेस्ट आहे, म्हणून टेन्शन घेऊ नका. खूप भारी ट्रॅक आहे, तुमचा बेस्ट द्यायचा आहे आणि तुम्ही देणार आहे. अजून काही लागेल तर कमेंटमध्ये टाका, सांगा सर ही माहिती द्या, ती माहिती द्या. होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम, बरं झालं मला आठवलं प्रिय मित्रांनो, डॉक्युमेंट हॉल तिकीट सर्वांकडे आहे का? लक्ष द्या, हॉल तिकीट सांगितलेलं आहे सर्वांकडे, हॉल तिकीट आहे सर्वांकडे. आपल्या बऱ्याच प्रिय मित्रांकडे हॉल तिकीट नाहीये, ते म्हणतात जमा करून घेतलेलं आहे एक्झाम सेंटर वरती. हा, ती जमा केलेली आम्ही, दुसरं परत काढलं होतं, परत निघत होतं, लॉग इन करून काढलं होतं. प्रिंट निघत होती का? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते ना, दिली होती का? माझ्याकडे पण लिंक होती ती, पण आता नाही होते, तिच्यावर डाउनलोड नाही होत आहे. आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काढली होती. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या काढत होते. अरे मित्रांनो लक्ष द्या, तुम्ही मला कॉल करून विचारतात सर हॉल तिकीट कसं काय. अरे बघ, विद्यार्थ्यांनी काढले, तुम्ही एवढे अपगे का? काही ना टायमिंग चेंज झालं ते माहिती नव्हतं. ऍप्लिकेशन फॉर्म पण झाले. लक्ष द्या, टेन्शन घेऊ नको. नसेल बी हॉल तिकीट ना,
करतील, काही ना काही मार्गाने घे, विचार करू नको. तुझ्याकडे ऍप्लिकेशन फॉर्म आहे ना, बस तुझं नाव आलं लिस्टला, तू टेन्शन काय घेतो, होईल. ज्याच्याकडे असेल तर घेऊन येत आता प्रिंट शोध, नसेल तर मग सर्वच जर म्हणतील नाही नाही नाही, पण तुझ्याकडे असेल तर घेऊन ये, नसेल त्याला बी निघेल, पर्याय निघेल. पण निगेटिव्ह विचार करू नको. तू आता फक्त रनिंग आणि याच्यावर फोकस कर प्रिय मित्रा. नक्कीच मी तुझ्यासाठी बघ, तुला बोललो होतो ना स्टार्ट पासून व्हिडिओ टाकतोय, म्हटलं शेवटपर्यंत तुमच्यासाठी मी जेव्हा माहिती देईल आणि पुरवेल आणि सत्यच माहिती देईल, कुठलीही फेक माहिती राहणार नाही. डॉक्युमेंटचं बी टेन्शन घेऊ नको. तू आतापर्यंत मेहनत घेतली ना, डॉक्युमेंटचा बी कुठलाही विशेष नाही. आणि आता चंद्रपूरला पण रिझल्ट लागलाय, तिथं आपले भरपूर विद्यार्थी पास झाले. आता त्यांचे कॉल येत आहेत. काही असे विद्यार्थी चंद्रपूरला सिलेक्शन झाले आणि आरोग्यामध्ये सिलेक्शन झाले. सर काय करू, कुठलं जॉईन करू, आरोग्य जॉईन करू की वनरक्षक जॉईन करू. तर आरोग्य ग्रुप डी चे आहे, ही पण ग्रुप डी आहे, पण वनरक्षक ही ग्रुप सी ची आहे. इथे पोस्ट चांगली आहे, वर्दी आहे, वर्दीचं सगळं आकर्षण असणार आहे, वर्दी चांगली आहे. जर इथं झाले सिलेक्शन तर आरोग्याला दुसऱ्या जागा देऊन टाका. तुम्ही इकडे सिलेक्शन झाले तर दुसऱ्याचं काम होईल. आणि अजून इतकं पॉझिटिव्ह ठाण्याला बघा, शब्द ते बोलले तेच खरं ठरेल, कारण की अनुभवाचे बोल आहेत. इथं डबल लिस्ट लागणार आहे, वेटिंगचे मुलं सुद्धा ठाण्याला पास होणार आहेत. कारण की ग्रुप सीचे विद्यार्थी तिथे MPSCचे अक्षरशः माझे विद्यार्थी आहेत, 120 110 115 मार्क ग्रुप सीचे आहेत. ते विद्यार्थी फक्त इथे आलेले आज, त्यांचा ग्रुप सीचा निकाल बाकी आहे, म्हणून ते विद्यार्थी जेव्हा ग्रुप सीला पास झाले ना ते सोडणार आहे. या सोडणार आहे ते विद्यार्थी. मला बोलले सर आम्ही ग्रुप सी पास झालो सोडणार आहे. म्हणून तू वेटिंगला बी पडला ना, तू वनरक्षक होणार आहे. तू वेटिंग लिस्टला बी नाव आलं तर वनरक्षक होणार आहे. हा एक पॉझिटिव्ह विचार ठेव की यार होणार नाही. वेटिंगलाही पडला तरी जो काम होणार आहे प्रिय मित्रा. फक्त एवढं लक्ष दे. हे बघ आपले सर्व फॉलोअर, दादा एकदा दाखव ना, हे सर्व मित्र जेव्हा मला इतकं प्रेम भेटते दादांनो, हे सत्य काम केल्यावरती प्रेम भेटणारच. जो पण विद्यार्थी आहे तो पूर्ण मला पहिले भेटतोय. राहुल सर, काही पालक पण आहेत. बस सत्यच आहे, बाकी काही नाही. मी पण स्वामींचं नाव घेतो आणि सत्य, आणि पहिल्यापासूनच तुम्हाला सांगू सत्यच दाखवता आलेलं आहे, कुठलं इफेक्ट दाखवलेलं नाही. आणि विश्वास पण आहे. महाराष्ट्रात 1 नंबर चॅनल उगीच नाही चालत आहे, वनरक्षीच्या भरतीत टॉपला चॅनल चालू आहे. आता व्हिडिओ टाकला ना 2 तासात 10,000 व्ह्यूज राहतील. एवढं उगीच कोणाला पण नाही फॉलोअर्स एवढे. आणि कुठलं सत्य माहिती असेल अजून कमेंट कर भाऊ, तुला जेवढी माहिती लागेल नक्की मी सांगेल दादा. मित्रांनो भेटू पुढच्या फिटनेस सर्टिफिकेटचं. हा लक्ष द्या, बरं झाला. यस फिटनेस सर्टिफिकेट काय मुद्दा आहे, 20 जानेवारीवरचं पुढचं सर्टिफिकेट चालणार आहे. यस हो, 20 जानेवारीचं पुढचं सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका प्रिय मित्रांनो. अजून काही कमेंट असेल टाका. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. डिप्लोमाचं दादा नावीलाच अजून विद्यार्थी उद्या भेटणार आहे डिप्लोमाचे, पण ती पण अपडेट देईल. प्रिय मित्रांनो काही कमेंट काही अजून डाऊट असेल कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.